मित्रांनो, हा व्हिडिओ बघा। कोई कार्रवाई नहीं हो पा रही है हमसे। हमने जितनी कोशिश की बचाने का पूरा प्रयास कर रहे हैं कि हमने थोड़ा यहाँ पानी चालू करवाया ताकि जितनी भी मछलियाँ थी जो वो इस नए नए पानी के अंदर आ रही है। अलग अलग भाग हो चुके हैं, वो वाला भाग पूरा जिसमें किसी ने जहर डाला हुआ था। हे विषामुळे वगैरे झालेलं नाही आहे, तर तलावामध्ये जिथे फ्रेश पाण्याचा सोर्स आहे तिथे डिझॉल्व्ड ऑक्सिजन जास्त असतो, त्यामुळे मासे नैसर्गिकरित्या त्या भागाकडे मायग्रेट होतात, कारण तिथे त्यांना जास्त ऑक्सिजन मिळतो। आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं त्याचा व्हिडिओतला सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे मासे तोंड उघडझाप करताना दिसत आहेत, त्याला म्हणतात गॅस्पिंग। याचं कारण असतं मासे हवेतनं ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करत असतात। मित्रांनो, उन्हाळा चालू झालेला आहे आणि तुमच्या तलावातलं पाणी जर कमी होत असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला मासे जगवण्यासाठी त्याच्यामध्ये फ्रेश पाणी ॲड करणं गरजेचं आहे। बऱ्याचशा लोकांकडनं तुम्ही आत्तापर्यंत ही तक्रार ऐकली असेल की आमच्या शेततळ्यातले मासे मेले कारण कोणीतरी आमच्या शेततळ्यामध्ये विष टाकलं। मित्रांनो, एवढ्या मोठ्या पाण्याच्या व्हॉल्यूमला जरी ठरवलंच की विष टाकायचं तर काही क्विंटलमध्ये विष टाकावं लागेल, त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला सायंटिफिक अप्रोचने रूट कॉज शोधायचा प्रयत्न केला तर झालेली चूक पुढच्या वेळेला टाळता येते। मत्स्यपालनाविषयी आणखीन जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला फॉलो करा किंवा आमच्या फार्मला व्हिजिट करा।